रात्रीचे 9 वाजले होते. प्रसाद आणि त्याची आई मीराताई तसेच बहीण मानसी मंदिरातून दर्शन घेऊन परतले होते. कार बाहेर लावून त्यांनी घरात प्रवेश केला तर बाहेर हॉलमध्ये अंजलीचे आई वडील बसले होते. अचानक इतक्या रात्री व्याही आणि विहीनबाई म्हणजे विमलताई आणि महेशराव यांना घरात पाहून सगळेच थबकले. अंजली तिथेच बाजूला डोळ्यात अश्रू घेऊन उभी होती. क्षणभरासाठी मीराताई आणि मानसी दोघीही दारातच थांबल्या. प्रसाद म्हणाला, आई, मानसी, तुम्ही अशा बाहेर दरवाज्यात का उभ्या आहात? ते तिघेही आत आले आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन घराच्या मालकीणबाई मीराताई म्हणाल्या, नमस्कार विहीनबाई. आज अचानक कसे येणे केले? तुम्ही फोन केला असता तर आम्ही घरीच थांबलो असतो. यावर विमलताईंनी तोंड वाकडे करत उत्तर दिले, फोन करून आलो असतो तर आम्हाला माहितीच पडले नसते की आमच्या मुलीला तिच्या सासरी कशी वागणूक मिळते. त्यांचे बोलणे ऐकून सगळे आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले. मीराताईंनी अंजलीकडे पाहिले. ती खोटे अश्रू ढाळत उभी होती. मीराताईंना समजायला वेळ लागला नाही की अंजलीनेच काहीतरी सांगून तिच्या आईवडिलांना बोलावून घेतले आहे. ते स्वतःहून आलेले नाहीत, कारण अंजलीला सवयच होती छोट्या छोट्या गोष्टींवरून तिच्या आईवडिलांना सासरी फोन करून बोलावून घेण्याची. आणि तिची ही सवय मीराताईंनी 2च महिन्यात चांगली ओळखली होती, कारण या आधीसुद्धा एकदा असेच झाले होते. त्यावेळी अंजलीला माहेरी जायचे होते आणि मानसीच्या परीक्षा चालू होत्या. त्याचवेळी मीराताईंना माहेरहून एक फोन आला होता आणि त्यांना प्रसादसोबत त्यांच्या माहेरी जावे लागले. प्रसादने अंजलीला स्पष्ट सांगितले होते, तो काम लवकर आटोपून परत येईल आणि तिला तिच्या माहेरी घेऊन जाईल. तोपर्यंत मानसीही कॉलेजमधून येईल. ते दोघे जाताना अंजली काहीच बोलली नाही. पण जेव्हा ते दोघे परतले तेव्हा अंजलीने हाच विषय वाढवून तिच्या आईवडिलांना इथे बोलावून घेतले होते. पण आज असे काय घडले म्हणून अंजलीचे आईबाबा रात्रीच तिच्या सासरी आले होते? असो. अंजलीचा नवरा प्रसाद आत आला. समोर सासूसासऱ्यांना पाहून तोही क्षणभर आश्चर्यचकित झाला. त्याने पुढे जाऊन सासूसासऱ्यांना वाकून नमस्कार केला आणि म्हणाला, अरे आई बाबा, आज अचानक कसे येणे केले? तेही रात्री. आम्हाला तर खरंच आश्चर्य वाटलं. महेशराव म्हणाले, अहो जावई बापू, आश्चर्य तर आम्हालाच वाटत आहे. आम्ही तर आमची मुलगी तुम्हाला दिली होती, पण तुम्ही तिची काय अवस्था करून ठेवलीत? छे छे, आम्हाला तुमच्याकडून असे वागणे अपेक्षित नव्हते. क्षणभरासाठी प्रसाद गोंधळून गेला. तेवढ्यात मीराताई त्यांच्या मुलीला मानसीला म्हणाल्या, मनू, अशी काय उभी आहेस? जा आणि सगळ्यांसाठी पाणी घेऊन ये. मानसी पटकन स्वयंपाक खोलीत गेली. विमलताई म्हणाल्या, माफ करा विहीनबाई, पण खूप झाला तुमचा पाहुणचार. आम्ही आमची मुलगी तुम्हाला दिली होती ती यासाठी नाही की तुम्ही तिच्यासोबत असे चुकीचे वागाल. काय हो, लग्नाआधी तर तुम्ही फार सांगत होतात की सून म्हणजे आमची दुसरी मुलगीच आहे. मग आता असे काय झाले? तुम्ही तुमच्या मुलीसोबतही असेच वागता का? विमलताईंचे बोलणे ऐकून मीराताई म्हणाल्या, काय झाले विहीणबाई? मला काहीही समजले नाही. कृपया स्पष्ट बोला. ठीक आहे, खरंच तुम्हाला माझे बोलणे समजत नाही का? बरं, पण मी काय बोलणार आहे त्याआधी मला सांगा की तुम्ही तिघे आता सध्या कुठून येत आहात? मीराताई म्हणाल्या, आम्ही तिघे मंदिरात गेलो होतो आणि तिथूनच येत आहोत. मीराताई प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शांतीपूर्वक देत होत्या. विमलताई म्हणाल्या, बरं ठीक आहे, मला सांगा, तुमचे संपूर्ण कुटुंब मंदिरात गेले होते, मग माझी मुलगी तुमच्या कुटुंबाचा हिस्सा नाही का? म्हणून तुम्ही तिला सोबत घेऊन गेला नाहीत? तिला एकटीला इथे घरात सोडून गेलातच कसे? जणू ती तुमची सून नसून ह्या घराची चौकीदार आहे. प्रसाद म्हणाला, पण अंजलीच आमच्यासोबत यायला नको म्हणाली होती. आम्ही तर तिला चल म्हणत होतो. अच्छा, तिने यायला नकार दिला. मग तुम्ही तिला एकदाही विचारले नाही का तिला तुमच्यासोबत का यायचे नाही ते? आणि मी म्हणते, काय इच्छा होईल तिची तुमच्यासोबत येण्याची जर तुमची आई प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत असेल? विमलताई हातवारे करत म्हणाल्या. हे ऐकून मीराताई थोड्या आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, विहीणबाई, मी कुठे कुठे नाक खुपसले हे जरा सांगाल का? विमलताई म्हणाल्या, हो सांगते ना,
अहो, दोघांचे नुकतेच लग्न झाले आहे. आता तर त्यांचे हिंडण्या फिरण्याचे, मजामस्ती करण्याचे, एकमेकांसोबत वेळ घालवण्याचे दिवस आहेत आणि तुम्ही एक आहात की सतत त्यांच्या मध्ये मध्ये करत असता. आणि महत्त्वाचे म्हणजे आता तुमचे वय झाले आहे. ह्या मुलांना त्यांचे आयुष्य जगू द्या की. प्रसाद जागचा उठत म्हणाला, मम्मी, हे काय बोलताय तुम्ही? मी माझ्या आई आणि बहिणीसोबत मंदिरातच तर गेलो होतो. मग ह्यात काय चूक आहे? आणि यासाठी पराचा कावळा कशाला करत आहात? मीराताई म्हणाल्या, प्रसाद, शांत हो. मी बोलते आहे ना, तुला मध्ये बोलायची गरज नाही. विमलताई म्हणाल्या, पराचा कावळा का करू नये? अहो, माझ्या मुलीवर अन्याय होत असेल तर मी गप्प का बसू? मी तर तुम्हाला माझी फुलासारखी मुलगी दिली होती. पण बघा, तुम्ही तिला रडवून तिचे काय हाल केलेत. जर खरंच तुम्ही तिला तुमची मुलगी मानली असती तर आम्हाला परत परत इथे यावे लागले नसते. मीराताई अंजलीकडे बघत म्हणाल्या, खरंच? हेच आहे का कारण की तुमच्या मुलीला आम्ही दोघी मायलेकी प्रसादसोबत गेल्याने राग आला, की मी मगाशी तिला झापले याचे वाईट वाटले? अंजली म्हणाली, मम्मा, मला सांग, जर मी जीन्स घालून मंदिरात गेले असते तर त्यात काय वाईट होते? आई, त्या क्षुल्लक कारणासाठी तुम्ही मला एवढ्या जोरात का ओरडलात? मीराताई म्हणाल्या, अगं अंजली, मी तुला एकटीला थोडीच ओरडले. मानसीला सुद्धा ओरडलेस की. पण ती गुपचूप सलवार सूट घालून आमच्यासोबत मंदिरात आली. पण तू मात्र म्हणालीस की माझं डोकं दुखतंय, थोडा वेळ झोप घेतल्यावर बरं वाटेल, तुम्ही जा. विमलताई म्हणाल्या, असं कसं झापलं तुम्ही अंजूला? अहो, तिने जीन्स घातली म्हणून तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? अगं बाई, आम्हाला माहिती नव्हतं की तुम्ही एवढ्या जुन्या विचारांचे आहात. मीराताई म्हणाल्या, विहीणबाई, बघा जरा तुमच्या लेकीकडे. ती सध्या जीन्स घालूनच उभी आहे. घरात किंवा इतर ठिकाणी ठीक आहे, पण मंदिरात अशा फॅशनेबल फाटलेल्या जीन्स घालून जाणे मला योग्य वाटत नाही. शेवटी आपली संस्कृतीसुद्धा आहेच की. मी एक आई आहे. मी माझ्या मुलांना समजुतीच्या 4 गोष्टी सांगणार नाही तर त्यांना कोण समजावणार? म्हणूनच मी विरोध केला होता. पण मला काय माहिती होते की एवढ्याशा गोष्टीचे एवढे मोठे प्रकरण बनेल. विमलताई म्हणाल्या, आज मनापासून पटले. सासू ही आई असते हे फक्त म्हणायला ठीक आहे, पण प्रत्यक्षात सासू कधीच आई होऊ शकत नाही. काय विहीणबाई, एवढ्याशा गोष्टीसाठी तुम्ही माझ्या मुलीला झापलं? तुम्हाला पण पोटी एक लेक आहे, लक्षात असू द्या. विमलताई जे तोंडात येत होते ते बोलत राहिल्या. मीराताईंनाही आता सहन झाले नाही, पण त्यांनी आवाज चढवण्याऐवजी शांतपणे उत्तर दिले, हो विहीणबाई, हे खरंच आहे. सासू कधीच आई होऊ शकत नाही, पण त्याचप्रमाणे सून देखील कधीच मुलगी होऊ शकत नाही. अहो, तुमची मुलगी स्वतः कधी माझ्याशी मुलीसारखी वागली नाही तर मी तिची आई कशी होणार? मी फक्त तुमच्या मुलीला झापलं नाही, माझी मुलगीसुद्धा तिच्यासोबतच उभी होती. पण तिने शांतपणे जाऊन कपडे बदलले. तुमच्या मुलीने काय केले? मी सासू आहे म्हणून माझे नाव बदनाम करू नका. तुम्ही म्हणता ना की मी तिची आई नाही बनू शकले, मग मला सांगा, तुमची मुलगी माझी मुलगी बनू शकली का? यापूर्वी जेव्हा तुम्ही अंजलीला कधी रागावलात किंवा ओरडलात तेव्हा ती अशीच शेजाऱ्यांना एकत्र करून तुमच्या विरुद्ध बोलत होती का? किंवा नातेवाईकांना बोलावून तुम्हाला समज देत होती, ज्यामुळे ती आज इथे अशी करते आहे? आणि तुम्हीही इथे येण्याआधी तुमच्या मुलीला एकदा तरी विचारलेत का, तिला आम्ही आमच्यासोबत का नाही नेले किंवा ती स्वतः का नाही गेली? विहीणबाई, टाळी 2 हातांनीच वाजते. तुम्हीही एका मुलाच्या आई आहात. तुमच्याही घरी सून आहे, देव करो. पण जर उद्या तुमच्या घरीही असेच काही घडले आणि तुम्हाला त्याचा सामना करावा लागला तेव्हा काय कराल? तुमची सून तर नेहमी साडीवरच असते. मी तर कधी तुमच्या सुनेला सलवार सूट घातलेलेही पाहिले नाही आणि एका जीन्सच्या मुद्द्यावरून तुम्ही माझ्याशी भांडायला आलात. तुमची सून तुमच्या घराच्या रीतिरिवाजांप्रमाणे वागते ना, मग तुम्ही माझ्या घरी येऊन मुलीच्या संसारात हस्तक्षेप का करत आहात? तुमच्या मुलीला समजावण्याऐवजी तुम्ही मलाच समजावताय. बरं, माझे जाऊ द्या. मला सांगा, तुम्ही तुमच्या सुनेची कसली आई आहात? तुमच्या सुनेला किंवा तिच्या आईवडिलांना माहिती आहे का की तुम्ही माझ्याशी तुमच्या मुलीच्या सांगण्यावरून कोणकोणत्या कारणांमुळे भांडायला येता? मीराताईंच्या या थेट प्रश्नाने विमलताई गडबडून गेल्या. त्या हबकून म्हणाल्या, अहो विहीणबाई, हे चुकीचे आहे. तुम्ही मुद्दा बदलत आहात. तुम्हाला माझ्या सुनेशी काय देणे घेणे? मीराताईंनी शांत पण ठाम आवाजात उत्तर दिले,
कसं बरे नाही देणे घेणे? तुमच्या स्वतःच्या घरात काहीही सिस्टीम चालेल, पण मुलीच्या सासरी मात्र सगळं परफेक्ट हवं. तुम्ही जर आमच्या घरात हस्तक्षेप करता तर मग आम्हालाही तुमच्या घरात हस्तक्षेप करावाच लागेल. सगळं नीट असूनही तुम्ही सतत कुरकुर करत असता. मग आम्हालाही तुमच्या सुनेला आणि तिच्या आईबाबांना बोलावं लागेल. मी रोज रोज हे नाटक आणि हे नकली अश्रू सहन करू शकत नाही. मीराताईंनी आपला मुद्दा विमलताई आणि महेशराव यांच्यासमोर स्पष्टपणे मांडला. विमलताई काही बोलणार इतक्यात महेशराव म्हणाले, विमल, आता पुरे. तू का माझ्या मुलीचे घर उद्ध्वस्त करायला निघाली आहेस? इथे तर सगळ्या चुका फक्त आपल्या मुलीच्याच दिसत आहेत. कालपर्यंत वाटायचे की आमची मुलगी या घरात दुःखी आहे, पण आता लक्षात येते की तीच लहान लहान गोष्टी धरून बसते आणि स्वतःला त्रास करून घेते आणि इतरांनाही त्रास देते. जर तू सतत हिच्या संसारात लक्ष देत राहिलीस, तिच्या मध्ये मध्ये पडत राहिलीस, तर आपली मुलगी तिचा संसार कधीही सावरू शकणार नाही. पण विमलताई काही बोलणार होत्या तेवढ्यात महेशराव ठामपणे म्हणाले, पण बिन काही नाही, उठ आता आणि घरी चल. त्यांनी अंजलीकडे पाहून कठोर आवाजात म्हटलं, अंजली, जर पुढे असेच तू छोटे छोटे मुद्दे उकरून तमाशा करत राहिलीस तर आम्ही पुन्हा येणार नाही. तुझी आई तिच्या सुनेशी कशी वागते हे तर तुला ठाऊकच असेल. अगं, तुला इथे एवढे स्वातंत्र्य मिळाले आहे, त्याची कदर करायला शिक. असा विनाकारण तमाशा करून तू स्वतःची प्रतिष्ठा कमी करते आहेस आणि आमचीही. महेशरावांच्या या शब्दानंतर अंजलीने मान खाली घातली. ती शांतपणे उभी राहिली. त्यानंतर महेशरावांनी मीराताईंची माफी मागितली आणि ते जायला निघाले. जाताना त्यांनी मीराताईंना असे आश्वासन दिले की यापुढे त्यांच्या माहेरचे कोणीही मुलीच्या संसारात ढवळाढवळ करणार नाहीत आणि जर त्यांची मुलगी अशी वागली तर ते थेट मीराताईंशी बोलतील. मुलीचे ऐकून पत्नीला घेऊन त्यांच्या घरी येणार नाहीत, तरच तिचा संसार सुखी होईल. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.